आम्ही कळंबच्या चिंतामणी बाप्पाच्या दर्शनाला पोहोचलेलो आहोत। नागपूर ते कळंब हा प्रवास 123 किलोमीटरचा आहे। रस्त्याच्या दोन्ही बाजूला जर बघितलं तर निसर्ग सौंदर्य आपल्याला इतकं अप्रतिम दिसतं की हा प्रवास जेव्हा आपण करतो तेव्हा असं वाटतही नाही की हा प्रवास आपण कळंबपर्यंत केलेला आहे आणि 123 किलोमीटर 2 ते 2.5 तास लागतात। ती वेळ कशी जाते हे सुद्धा कळत नाही। हा जो रस्ता गेलेला आहे हा आपण बघू शकतो की कळंबच्या चिंतामणी बाप्पाकडे जातो। आज मी आली आहे कळंबच्या चिंतामणी बाप्पाचं दर्शन करायला। विदर्भातलं कदंबपूर हे या नावानं पूर्वी प्रसिद्ध होतं, पण आता त्याचं नाव कदंब झालंय। इथे एक पौराणिक आख्यायिका सांगितली जाते। इंद्रदेवाने घोर तपश्चर्या केली होती कदंब वृक्षाखाली बसून आणि तेव्हाच त्यांना गणपती प्रकट झाला। गणपती प्रकट झाल्यानंतर त्यांनी या देवस्थानाचं नाव चिंतामणी असं ठेवलंय। चला तर मग माझ्यासोबत कळंबच्या चिंतामणी बाप्पाचं दर्शन घ्यायला। रामायण काळातील एक सधन समृद्ध आणि विकसित नगरी म्हणून प्रसिद्ध असलेलं कदंबपूर म्हणजे आजचं कळंब। कळंब हे क्षेत्र 21 क्षेत्रस्थानात अंतर्भूत असलेलं गणेशपीठ होय। मंदिराबद्दल सांगायचं झाल्यास मंदिर खूप खोलात म्हणजे 33 फूट खाली आहे। मंदिराची बांधणी अतिशय सुबक आहे। तसंच मंदिरासमोर दर्शनी बाजूस उजव्या हाताला चौमुखी गजाननाची मूर्ती आहे। इथं आवर्जून एक उल्लेख करावयाचा आहे। एकाच दगडात चारही बाजूंना 4 गणेश मूर्ती कोरल्या आहेत हे वैशिष्ट्य आहे। आणि नंतर 29 पायऱ्या उतरल्यावर म्हणजे चौकोनी कुंड आहे, तेच पावन तीर्थ होय। आणि हेच तीर्थ चिंतामणी नावानं प्रसिद्ध आहे। या तीर्थाबद्दल असं सांगितलं जातं की या तीर्थानं कुष्ठादी चर्मरोग नष्ट होण्याचं सामर्थ्य यात आहे। तसंच समोरच्या गाभाऱ्यात मुख्य चिंतामणीची मूर्ती आहे। त्याच्या दोन्ही बाजूंच्या गाभाऱ्यात 2 शंकराच्या पिंडी आहेत। चारी बाजूंच्या भिंती या दगडांनी मजबूत बांधल्या आहेत। अतिशय पुरातन काळातलं बांधकाम दिसून आलंय। आणि खास वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराची प्रतिकृती ही महादेवाच्या पिंडीसारखी आहे, पण सध्याचा सभामंडप हा नवीनच बांधलेला आहे। देवळाचा परिसर अतिशय मोकळा आणि हवेशीर असून भोवताली विटांच्या भिंती आहेत। बाप्पाविषयी बरीचशी आपलं जागृत आहे आणि बरेचसे लोक आजूबाजूनी खेड्यागावातून या दर्शनाला श्रावण महिन्यामध्ये नेहमी येणं जाणं करतात। आणि अशाही दिवशी बाकीच्या वर्षभरातून सगळे लोक येणं जाणं करतात। गणलेलं हे शहर आहे कळंबचा चिंतामणी अतिशय जागरूक आहे। गणेश आणि मुद्गल पुराणात याचं नाव घेतलं जातं। महाराष्ट्रात जसं थेऊरचा जो गणपती आहे आणि कळंबचा जो गणपती आहे चिंतामणी, याची कथा इथे वर्णिली जाते। प्राचीन काळातलं मंदिर असल्यामुळे चिंतामणीच्या बाजूसच अनुसूयेची काळ्या पाषाणाची सुरेख अशी कोरीव आणि घाटदार मूर्ती आहे। ती मंदिराच्या आवारात उत्खनन करताना सापडली आहे।
याची आख्यायिका अशी सांगितली जाते की विदर्भात असलेलं कदंबपूर म्हणजेच कळंब हे या नावानं आता प्रसिद्ध आहे. गणेश आणि मुद्गल पुराणात या क्षेत्रासंबंधी वर्णनही केलं गेलं आहे. आणि मुख्य म्हणजे इंद्राने गौतम ऋषीच्या शापापासून मुक्त होण्याकरता विदर्भात येऊन एक सुंदर स्थळी म्हणजे कदंब वृक्षाखाली बसून घोर तपश्चर्या केली. पुष्कळ काळानंतर श्री गणेश प्रसन्न झाले आणि त्यांच्या कृपेनं तो पूर्व शापाने प्राप्त झालेल्या व्याधीतून मुक्त होऊन सहस्त्र नेत्र झाले आणि याच ठिकाणी इंद्राने या चिंतामणीची स्थापना केली. तसंच हे क्षेत्र आज देव क्षेत्रात अत्यंत श्रेष्ठ असल्याचं सांगितलं जात आहे. ते भाविक पूर्ण जगामध्ये तर आहेच, पण भारतामध्ये सुद्धा प्रसिद्ध मंदिर आहे ते चिंतामणीचं. आणि इथे दर 12 वर्षांनी गंगा सुद्धा दर्शनाला येतात. चिंतामणीच्या दर्शनाला वचन दिल्याप्रमाणे येतात. इथली आख्यायिका अशी आहे, अहिल्याच्या वेळेस ज्यावेळेस स्वयंवर रचले होते त्यावेळेस पृथ्वी प्रदक्षिणा जो कोणी करेल देव त्याला अहिल्या देण्यात येईल. त्याप्रमाणे स्वयंवर रचल्या गेलं आणि त्यामध्ये सर्व देवादिदेव स्वयंवरासाठी उतरले आणि ऋषी मुनीसुद्धा स्वयंवरासाठी उतरले. ज्याप्रमाणे पृथ्वी प्रदक्षिणा सुरू झाली, इंद्रदेव बाकीचे सर्व देव पृथ्वी प्रदक्षिणा करायला निघाले आणि ऋषी मुनींना पूर्ण ज्ञान होतं की जी गोमाता आहे, जी व्याली जाते, तिला जर प्रदक्षिणा केली ती पृथ्वी प्रदक्षिणा झाल्यासारखी होती. त्याप्रमाणे त्यांनी केले. हे जेव्हा गौतम ऋषींनी पृथ्वी प्रदक्षिणा केली आणि गौतम ऋषींनी गोमाता प्रदक्षिणा केली, त्याप्रमाणे अहिल्याला गौतम ऋषीला देण्यात आले. हे ज्यावेळेस इंद्राला माहीत झाले त्यावेळेस तो संतापी झाला आणि ज्यावेळेस गौतम ऋषी नदीकाठी स्नान संध्या करण्याकरता गेले असता इंद्राने गौतम ऋषीचं रूप धारण करून अहिल्यासोबत किंवा जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. त्याप्रमाणे गौतम ऋषीला ते माहीत झालं. तसेच ते परत आले आणि इंद्राला पूर्ववत इंद्र रूपात त्याला येण्यास सांगितले. त्याप्रमाणे तो आला आणि त्याला शाप दिला का तुला सहस्त्र भेग पडतील किंवा हे क्षुद्र होशील, अशाप्रमाणे शाप दिला त्याला. त्याप्रमाणे तो शापित झाला आणि इंद्राकरवी त्यांनी गौतम ऋषीला उशाप मागितला की कळंब क्षेत्री जाऊन कदंब झाडाखाली गणपतीची आराधना करून तू तिथली मूर्ती स्थापन कर आणि तू त्यानंतर आणि जे सरोवर आहे कदंबाच्या झाडाखाली त्या पाण्याने तीर्थाने तू स्नान कर. त्याप्रमाणे तो करू लागला. त्याच्यातून तो शापमुक्त झाला इंद्र. म्हणून या गणपतीचं नाव चिंतामणी पडलं. चिंतामणी देवस्थान अत्यंत श्रेष्ठ देवस्थान असं मानलं जातं. 29 पायऱ्या मी उतरून आले आहे आणि 33 फूट हे मंदिर आहे. माझ्यासोबत चला चिंतामणीच्या दर्शनाला.
वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उदिशेंदुराची कंठी झळके मुक्ता फळाची जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन स्वर्णे मात्रे मन कामनापूर्ती जय देव रचित परा तुझ गौरी कुमरा चंदनाची ओटी कुंकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो बरा झुंझुनते न पुरे चरणी गागरिया जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन स्वर्णे मात्रे मन कामनापूर्ती जय देव चरणीच्या गागरिया रुंझुन वाजती तेडे ना जय देवा वाकर गरजती तुंकट तुंकट नाचे गणपती शंकर पार्वती पार्वती कौतुक पाहती जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन स्वर्णे मात्रे मन कामनापूर्ती जय देव लंबोदर पीतांबर फणीवर वंदना सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना दास रामाचा वाटपा हे सदना संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन स्वर्णे मात्रे मन कामनापूर्ती जय देव कर्पूरगौरं गणावतारं संसारसारं भुजगेन्द्रारं सदा वसन्तं कव्यारविन्दे भवं भवानी सुगन्धमाला कपाय काल कपालमाला दिगम्बराय दिगम्बराय नमः शिवाय नमः शिवाय रत्नगर्भाधिरञ्जनं समर्पयामि देऊन दे यस्मादेदं सर्वभूतमदाधारेण शिष्णन्त्यन्तेन याति ग्राशस्तं नम्यम् ओंकारनिलयं देवं गजवक्त्रं चतुर्भुजं चतुर्मुखं सर्वविघ्नोपशान्ते नमः तस्मै गणेशाय ब्रह्मविद्याप्रदायिने यस्यागस्याय नाम विघ्नसागरशोषणे वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं देव सर्वकार्येषु सर्वदा चम्पकाशोकवक्त्रपारिजात भविष्ये पुष्पाञ्जलिप्रदास्मि ग्रहणं गणनायकम् ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् पुष्पाञ्जलि समर्पयामि गणपति विद्यादया सागरा अज्ञानद्वारोणि बुद्धिमदे आराध्य मोरेश्वरा चिन्ता क्लेशदारिद्र्य दुःखवगे देशान्तरा पाटवी तेरंबा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषमे नेत्रे दोणये प्रकाश पसरे अत्यंत देसाजिरे माता से दुरपादरे वरिवरे दुर्वांकुरांजे दुरे माते चित्त हरे मनोरथ पुरे देखो निचिंता हरे गोसावी सुत वासुदेव कविरे या मोरया स्मरे मोरया मोरया विमानतानि तुझीच सेवा करुकाय राणी अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा तुघाल कोटी मंगलमूर्ती मोरया चिंतामणि भगवान की जय गजानन महाराज की जय।
अहिल्या ही खूप सुंदर अशी स्त्री असल्यामुळं भगवान इंद्राने तिला मागणी घातली, परंतु तिचा स्वयंवर ठेवण्यात आला। त्यावेळेस ती गौतमाने तिला जिंकलं, पण इंद्राच्या मनुमते समजा ते कसं त्यांना तिला आपलं आपलीशी करायचं होतं। त्यावेळेस त्यांनी त्या आश्रमात जाऊन कपटी वृत्तीने तिथे ते गेले आणि हे जेव्हा गौतम ऋषी लक्षात आलं त्यावेळेस ते क्रोधी होऊन त्यांनी तेव्हाच इंद्राला शाप दिला की तुझ्या अंगाला भरपूर सहस्त्र छिद्र पडतील आणि तू असा दुर्धर आजाराने व्याधी होशील बा। त्यावेळेस त्यांनी मग पुन्हा ते गौतम ऋषीला विनवू लागले की याच्याला मला काहीतरी उपशाप द्यावा। त्यावेळी त्यांना सांगितलं की तू कदंब नगरीत जाऊन कदंबाच्या वृक्षाच्या झाडाखाली बसून 12 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर तिथे तुला श्री चिंतामणी या नावाने गणेशजी प्रगट होतील आणि त्यांच्या दर्शनाला तू या रोगातून व्याधीमुक्त होशील। तेव्हा इथे समोर इथेच कदंबाचं वृक्ष होतं म्हणते असं, आणि तिथे त्यांनी बसून तपश्चर्या केली आणि भगवान चिंतामणी त्यांना प्रकट झाले आणि ते व्याधीतून मुक्त झाले। पुढे जे समोर गणेशकुंड आहेत त्या तीर्थांनी ते त्यांच्या पूर्ण व्याधीतून वगैरे सर्व मुक्त झाले आणि तेव्हापासूनच भगवान इंद्राने इथे सांगितलं की दर 12 वर्षानंतर इथे तुझ्या दर्शनासाठी गंगा अवतीर्ण होतील। तर 2000 कसं ते आता 1995 पर्यंत आतापर्यंत दर 12 वर्षांनी ते गंगा यायची। कसं पहिल्यांदा इथे आता कदंब नगरी म्हणून या शहराचा उल्लेख होता। त्यांना जेव्हा गौतमाने सांगितलं की तू इथे तुला गणेशाचं एक रूप चिंतामणी नावाने तुला प्रगट होऊन तुला या रोगातून तुला चिंतामुक्त करेल, म्हणून ते कदाचित चिंतामणी नाव वगैरे असं असेल। याचा उल्लेख असा मुद्गल पुराणात आणि गणेश पुराणात आढळतो। देव गजानन माझा स्वामी देव गजानन माझा। अतिशय निसर्गरम्य परिसरात असलेलं कळंब या तीर्थक्षेत्राला एकदा तरी भेट द्यायला हवी। तसंच सर्व सोयी सुविधांनी उपलब्ध असलेलं हे कळंब गाव। गणपतीच्या इथे पहिले सुरुवातीच्या पहिल्या दिवसापासून अभिषेक होतात। त्यावेळेस विश्वस्त मंडळ होतं, तर रोज प्रत्येक जण अभिषेक करतात, तसे आजही होते इथे होईल। आणि मुख्य गोष्ट म्हणजे 10 वर्षापासून गणपतीमध्ये यज्ञ होतात 3 दिवसाचा। इथे यज्ञपूजामध्ये सर्व लोक सहभागी होतात आणि फार चांगले त्याचे परिणाम चांगले मिळाले त्या यज्ञाचे। यज्ञामुळे आमच्या देवस्थानची चांगली प्रगती होत गेली। त्याच्यामुळे आता हे मागच्या वर्षी जे
इथून जे कमल जयस्वाल करत होते त्यांनी बंद केल्यामुळे यावर्षी आता पुढच्या वर्षीपासून अजून यज्ञ चालू होईल आणि इथे 10 दिवसामध्ये भक्तांना प्रत्येक रोज प्रसाद दिला जातो, लाडवांचा निःशुल्क प्रसाद दिला जातो तो. आणि प्रदक्षिणी वगैरे गणपतीची लावल्या जाते या हॉलमध्ये, जे आज इथे तुम्ही पाहिलं त्या हॉलमध्ये प्रदक्षिणी वगैरे असते तिथे. आणि पूर्ण रोषणाई वगैरे करून आणि भक्तांना इथे अशी माहिती दिल्या जाते काय चिंतामणीबद्दल काय आहे. इथे या चिंतामणीबद्दल लोकांना खूप श्रद्धा आहे. इथे श्रद्धा असल्यामुळे दूरदूरून लोक येतात. काही संत लोकांचं असं म्हणणं आहे की हे जे कळंबचं गणपती आहे इथून पूर्ण भारताचा केंद्रबिंदू आहे. जसे इथून जे जितके मंदिर आहे ते इथूनच सर्व हालचाल होते या गणपतीपासून. पण लोक आज मानायला तयार नाही, पण काही लोकांना असे चमत्कार मिळाले काय त्यांना खरोखर साक्षात झाला. जसं औरंगाबादला चिंतामणी लॉज म्हणून एक आहे, त्यांच्यामध्ये आजी तीर्थ असते, त्यांना पूर्ण चमत्कार झालेला आहे. आणि लोकांच्या सर्व व्याधी वगैरे सर्व बसलेल्या आहेत. तशा या 10 दिवसामध्ये तर दूरदूरून लोक दिल्लीपासून मुंबईपासून लोक सर्वच येतात इथे. गणपती बाप्पा मोरया. स्वामी देव गजानन माझा, देव गजानन माझा. कळंबच्या चिंतामणी बाप्पाचं दर्शन घेऊन झालेलं आहे. प्रत्येक भाविक इथे दूरदूरून येतो, कारण हे जागरूक देवस्थान आहे. यामुळे भाविक आपलं गाऱ्हाणं घेऊन येतो आणि बाप्पा ते पूर्णही करतो. इथे आल्यावर एकच होतं की इथे सगळ्यांचं मन हे प्रफुल्लित आणि उल्हासित होतं. आजच्या या चिंतामणी बाप्पाच्या अष्टविनायक या कार्यक्रमात मी इथेच थांबते. उद्या पुन्हा भेटतोय केळझरच्या एकचंद्र गणेश अष्टविनायक विदर्भ अष्टविनायक या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.